राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ठाकरेंनी आज सेना भवनामध्ये बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक। कोकणामधील डॅमेज कंट्रोल कमी करण्यासाठी ठाकरे ॲक्शन मोडवर। मातोश्री निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली। अंबादास दानवे, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल परब हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते। डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांसोबत चर्चा। भास्कर जाधव यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या विचार पद्धतीवरती बोट। शिवसेना राख आलेल्या निखाऱ्यासारखी आहे, हुंकर मारण्याची गरज निर्माण झाली आहे, भास्कर जाधव यांचं विधान। ठाकरे पक्षाचा एक एक लचका तोडला जातोय, पक्षाला चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न। पक्षाचे लचके तोडले जात असतील तर त्यावरती चर्चा व्हायला हवी, ठाकरेंच्या सेनेचे नेते भास्कर जाधव यांचं वक्तव्य। कोण एकनाथ शिंदे, कोण रामदास कदम असं म्हणायचे, आम्ही करून दाखवलं, दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका, होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली आघाडी। रत्नागिरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टीकास्त्र। रत्नागिरीमध्ये आभार दौऱ्याच्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल। खोके खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यामध्ये बंद केलंय, एकनाथ शिंदेंची जळजळीत टीका। आम्ही मातोश्रीवरती खोके आणि मिठाईचे डब्बे पोहोचवले। रत्नागिरीमध्ये झालेल्या सभेमधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती रामदास कदम यांची टीका। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना कधीही फुटली नसती, रामदास कदम यांचं वक्तव्य। तर आम्ही तोंड उघडलं तर उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जावं लागेल, कदम यांचा ठाकरेंना इशारा। उद्धव ठाकरेंच्या सेनेचे अनेक लोक संपर्कात। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच ठाकरेंच्या सेनेचा सुपडा साफ होईल, मंत्री आशिष शेलार यांचा दावा। शिवसेनेची स्वबळावरती लढण्याची तयारी, मात्र महायुती म्हणून निवडणुका लढवण्यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही असल्याची उदय सामंत यांची प्रतिक्रिया। शिवसेनेची स्वबळावरती लढण्याची तयारी, संजय शिरसाट यांचं स्वबळावरती निवडणूक लढवण्याच्या विषयी वक्तव्य। स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा नारा अद्यापही दिलेला नाही। जळगावमध्ये वाटाघाटी झाल्या तरी सुद्धा जळगाव जिल्हा परिषदेमध्ये 70 पैकी 35 पेक्षा जास्त जागा भाजपलाच मिळतील, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। भेटीची बातमी फोडणं हे आपल्या विरोधामधलं षडयंत्र ते मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालणार आणि ज्यांनी षडयंत्र रचलेलं आहे त्यांचा बंदोबस्त करणार, मुंडेंच्या भेटीवरती धस यांची प्रतिक्रिया। सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट म्हणजे टीआरपी वाढवण्यासाठीचा प्रकार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या धस यांना सूचना, सपकाळ यांचं वक्तव्य। धस आणि मुंडेंच्या भेटीमध्ये गैर काय, अजित पवारांचा सवाल। माणुसकीच्या नात्यानं दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे। अजित पवार यांच्याकडून मुंडे आणि धस यांच्या भेटीचं समर्थन, तर देशमुख कुटुंबियांच्या भावना सुद्धा योग्य, दादांची सावध प्रतिक्रिया। परळीमधील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये फरार बबन गीतेची संपत्ती जप्त करण्याचे पोलिसांकडून प्रयत्न। पुढील 2 दिवसांमध्ये संपत्तीच्या जप्तीसाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली जाणार। मुख्यमंत्री फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। शेंदुर्णी गावामधल्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अमृत ग्रंथ प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी ते उपस्थित राहणार। तसंच नमो महाकुंभ 2 याच्या अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन सुद्धा ते करतील। भाजपची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्फूर्तिगीतांचं विमोचन। पक्षाची धोरणं, कार्यशैलीचं गाण्यामधूनचं वर्णन, रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेमधून स्फूर्तिगीतांची निर्मिती। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील 100हून अधिक महाविद्यालयांना भेटी देणार। मुलींना मोफत शिक्षण मिळावं यासाठी सरकार कोट्यवधींचा भार उचलतं, मात्र अनेक महाविद्यालयांमध्ये योजनेची अंमलबजावणी होत नसल्यामुळे पाहणी करणार। दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोहीम। दूध भेसळ करणाऱ्यांचे परवाने रद्द केले जातील, मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा। जीबीएस हा आजार पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे पसरतोय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। कोंबड्यांचं मांस कच्चं खाल्ल्यामुळे हा आजार होतो, या संदर्भामध्ये लवकरच प्रेस रिलीज काढणार असल्याची पवारांची माहिती। कोल्हापूरमध्ये जीबीएसचा दुसरा बळी, रेंदाळ ढोणेवाडी इथल्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू। कोल्हापूरमधल्या छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयामध्ये जीबीएसच्या 5 रुग्णांवरती उपचार सुरू, 1 रुग्ण व्हेंटिलेटरवर।
छत्रपती संभाजीनगरमध्ये मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीसाठी आता महानगरपालिकेकडे फक्त 44 दिवस शिल्लक. महानगरपालिकेकडून सपना मार्केटमधील तब्बल 32 दुकानं सील. पालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी धडक कारवाई. नाशिक महानगरपालिकेचं अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज सादर होणार आहे. आयुक्त मनीषा खत्री स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करतील. सिंहस्थ कामांसाठी अंदाजपत्रकामध्ये किती तरतूद केली जाणार याकडे सुद्धा लक्ष. तुळजापूरमध्ये कौशल्य विद्यापीठ सुरू करण्याच्या हालचालींना वेग. तरुणांना जिल्ह्यामध्येच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी निर्णय. पुण्यामधल्या सिम्बॉयसिस विद्यापीठासोबत तुळजाभवानी मंदिर समितीचा करार. मध्य रेल्वेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नेरळ रेल्वे स्थानकामध्ये येणाऱ्या प्रवाशांचे हाल. पादचारी पूल तोडण्यासाठी सुरुवात. परिणामी ट्रेनच्या प्रथम डब्यामधून येणाऱ्या प्रवाशांना स्थानकाच्या बाहेर जाण्यासाठी ट्रेनच्या 8व्या डब्यापर्यंत मागे चालत जावं लागतंय. मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवरती मीरा भाईंदरमध्ये सुद्धा धावणार पॉड टॅक्सी. या संदर्भामध्ये विस्तृत प्रकल्प तयार करण्याचं काम सुरू. लवकरच परवानगी दिली जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू आज दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल. त्यामुळे नवी मुंबई आणि पुण्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.